वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय। संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। मुख्य संतांच्या बाबतीमध्ये बाह्यता दिसणारी गोष्ट काय असेल तर त्यांचा स्वाभाविक आनंद, सहजपणाने कुठल्याही कारणामुळे नाही, आनंदित प्रफुल्ल असत। कृष्णाच्या डोळ्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, आनंद सरोवरीची कमळे तैसे गाहे तुझे डोळे। म्हणजे आनंदाच्या सरोवरामध्ये कमळं उगवल्यानंतर ती कमळं जशी प्रसन्न दिसतील तसे तुझे डोळे आहेत। आनंदाचं सरोवर कुठलं असणार? अंतःकरण हे आनंदाचं सरोवर आहे। अंतःकरण जर आनंदित असेल तर चेहरा डोळे आनंदित दिसतात। अंतःकरण व्यग्र असेल आणि हसलं वगैरे तरी देखील ते केविलवाणं दिसतं। घरात काहीतरी भांडण झालेलं आहे आणि अचानक बेल दाबली की माणूस एकदम हसरा चेहरा घेऊन बाहेर येतो। त्यावेळेला बाहेरच्या माणसाला पण वाटतं की आतमध्ये काहीतरी झालेलं दिसतंय, कारण त्यांच्या घरी पण तेच असतं। त्यामुळे ते आनंद हा बाह्य गोष्टीवरती ज्यांचा अवलंबून नाही, अशा प्रकारच्या व्यक्ती असतात त्या। आणि मुख्यतः संत या गोष्टींच्या संबंधामध्ये अनेक लोकांच्या अनेक कल्पना असतात की खूप चांगले वागणारे असतात, प्रेमळ असतात, अमकं असतं, तमकं असतं। त्याच्यावर खूप साहित्य लिहिलेले असतात। काही काही जणांचं आडनावच असतं संत। काव्य करतात। तुकाराम महाराजांनी असं म्हटलं की नव्हती ते संत करीती कवित्व, संतांचे ते आप्त नव्हती संत। येथे नाही सरते वेश आडनाव, काही व्हावा घाव डाव अंगी। म्हणजे काहीतरी अंगावर काहीतरी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ती व्यक्ती त्याच्यात कशी वागते त्याच्यावर ते संत कळू शकतं एखाद वेळेला। याच्यावरून मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो की सदानंद मोरे हे तुकाराम महाराजांच्या वंशातले आहेत। तर त्यांनी मला हे सांगितलं होतं की हा जो अभंग आहे की येथे नाही सरते वेश आडणं, म्हणजे कुणीतरी त्यांच्या घराण्यातला आहे म्हणून तर संत होत नाही, संतांचे ते आप्त नव्हते संत। आणि ही गोष्ट आमच्या संबंध घराण्याला नेहमी कायमची आठवणीत राहावी की आम्ही तुकारामांचे वंशातले आहोत म्हणून आमच्यामध्ये काही आध्यात्मिकता त्याच्यातून प्राप्त होणार नाही। म्हणून त्यांच्या मोरे घराण्यामध्ये कोणीही स्वतःच्या मुलाचं नाव तुकाराम ठेवत नाही। ही खूप कौतुकाची गोष्ट आहे। अनेक गोष्टी असतात, त्यामुळे काव्य करणारे असतात ते पण संत आहेत असं वाटतं। पण मुख्य संत या शब्दाचा अर्थ जी व्यक्ती साक्षात्कारी आहे ती संत। मग बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील ते एखाद वेळेला खूप प्रेमळ असू शकतील, गोंदवलेकर महाराजांच्या सारखे, पण काही वेळेला ते उग्र पण असू शकतात, अक्कलकोट स्वामींच्या सारखे। म्हणून बाह्यता ते कशा असतील ही महत्वाची गोष्ट नसून अंतरामध्ये त्यांना साक्षात्काराने ज्ञानाचा दिवा लागलेला आहे की नाही हे महत्वाचं आहे। केवळ विद्वान व्यक्ती संत नसते, कदाचित त्याला जास्त डिफिकल्ट असतं संत विद्वान असलं। पण एक संत म्हटल्यानंतर आमच्याकडे ही अगदी क्लिअर अंडरस्टँडिंग हे आहे की जो रिअलाइज्ड आहे तो संत आहे। बाकी इतर याच्यामध्ये मग त्यांनी कार्य काय केलं सामाजिक,
त्याच्यानंतर त्याचे फॉर्म असतात, मग लोकांनी भरून द्यायचे की हे संत आहेत म्हणून, मग ते डिक्लेअर होतात संत म्हणून. असा हिंदू धर्मामध्ये नाही. संत आनंदाचे स्थळ म्हणजे एक आंतरिक आनंद त्यांना ईश्वर प्राप्तीमुळे प्राप्त झालेला आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. या जगात मिळवायच्या गोष्टींच्या महत्वाची गोष्ट सर्वात ती मिळालेली. त्यामुळे ती व्यक्ती समाधानी, त्यामुळे ती व्यक्ती आनंदात आहे. सुख, आनंद, शांती या सर्व गोष्टींच्या ज्या परिसीमा त्या सगळ्या ईश्वर दर्शनातनं पूर्ण होतात. त्याच्या अगोदर तो आनंद, ती शांती, सगळ्या काही गोष्टी अतिशय सापेक्ष असतात. मनासारखं झालं तर आनंद आहे, मनासारखं झालं तर शांत आहे. काही वेळा शांती या गोष्टीचं तर अजून वेगळा वेगळा आस्पेक्ट असतो. एक जर आपल्या मित्राला म्हणाला की काल काकांना शांती मिळाली, तर म्हणलं अरे दुपारी तर मी त्यांना गार्डनमध्ये काम करताना पाहिलं होतं आणि ते एकदम काल शांती कशी मिळाली त्यांना? नाही, काकू गेल्या म्हणे. आता कशाने शांती प्राप्त होईल हे सांगता येत नाही. पण या सर्व गोष्टी सापेक्ष आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी शांतीची व्याख्या केली ती नेया देता मिठी. नेय म्हणजे परमात्मा, जो जाणून घ्यायचा तो. नेया देता मिठी, ज्ञातृत्वही पडे पोटी. म्हणजे आता काही जाणायचं उरलं नाही, ज्ञातृत्वही पडे पोटी. मग जे उरे किरटी ते शांती पैग. हो, खूपच उंचीची गोष्ट आहे. शांती म्हणजे काही सामान्य गोष्ट नव्हे. तर सुख, कितीतरी सुख असतं वगैरे. लोकांना एक सर्वसाधारण गोष्टीची माहिती आहे, सर्वसाधारण सुखाच्या बाबतीमध्ये सर्वसाधारण गोष्टीची माहिती. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या व्याख्या नेहमी बघितल्या पाहिजे. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, म्हणजे जीव आत्मस्वरूप होतो तव जे होय तया नाव सुख. त्यावेळेला जे होतं त्याला सुख असं म्हणतात. ऐसी हे अवस्था न जोडता पार्था, जी जे काही जगणं आहे त्याची सर्वथा दुःख होय. पण या सगळ्या व्याख्या अध्यात्माच्या दिशेने बघितल्या तर त्या खूपच उंचीच्या आहेत. तेव्हा संत आनंदाचे स्थळ याचा अर्थ स्वानंदाचे स्थळ, आत्मानंदाचे स्थळ. त्यांना जो आत्मानंद प्राप्त झालेला असतो तो त्यांच्या प्रत्येक कृतीतमधनं प्रगट होतो. अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जेठरू, तया क्षुधे तृषेचा आडदरू काहीचे नाही. तैसे हृदय प्रसन्न होय, ते तर दुःख कैसे के आहे, ते तर आपैसे बुद्धी आहे परमात्मरूपी. परमात्मा स्वरूपामध्ये बुद्धी सहज राहते, आनंद. अशा प्रकारची जी व्यक्ती आहे त्यांना वडील असं म्हणायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की जयाचे आयुष्य धाकुटे होय. म्हणजे वाढदिवस होतो त्यावेळेला काय होतं, आयुष्य कमी होतं. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे सेविती पाय, वडील म्हणवले. मग कुणाला म्हणायचं वडील? श्रुती स्मृतींचे अर्थ सोये आपण होऊन सार्थ, आचरवून जगा देत वडील द्यायचे. म्हणजे जे काही अध्यात्म ज्ञान ते प्राप्त करून घेतलं, साक्षात्काराच्या वाटेने गेले, तो अनुभव घेतला आणि तो अनुभव आता जगाला देऊ शकतात, त्यांना तीर्थरूप असतं. जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्तीचे ठाव. त्यांना पाहिल्यानंतर अंतःकरण प्रसन्न होतं, प्रशस्त होतं, म्हणजे विशालही होतं, प्रसन्न होतं. जयाचे आणि ब्रह्मभाव भ्रांतासही, भ्रांत असला तरी ज्याला पाहिल्यानंतर ब्रह्मभाव प्राप्त होतो. विपाये आठविला चित्ता, तरी ते आपुली योग्यता. हे असो त्या ते प्रशंसिता लाभो अति. त्याचा म्हणजे त्याचं स्तवन करण्यामध्ये अंतःकरणाला प्रसन्नता येते, हा आपल्याला लाभच आहे. त्या गुरुदेवांच्या
बाबतीमध्ये त्याला गुरुदेव म्हणण्याची जी कारण आहेत त्यातला हा एक भाग आहे की ज्या व्यक्तीच्या सान्निध्यामध्ये आपल्यामधला विद्यार्थी जागा होतो त्याला गुरुदेव म्हणायचं. आणि मी हा अनुभव घेतलेला आहे. माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्याकडे जाण्यापूर्वी पासून गुरुदेव हे माझे गुरु आहेत. म्हणजे त्यांचं वाङ्मय वाचत आलो आणि त्यांचा मी विद्यार्थी अजूनही आहे. त्यांनी जसं म्हटलं की इन गॉड्स युनिव्हर्सिटी वन हॅज टू बी ए लाईफ लॉंग स्टुडंट. म्हणजे संपत नाही विद्यार्थी दशा. अशा प्रकारची जी व्यक्ती असते की वैष्णव कुणाला म्हणायचं असं चैतन्य महाप्रभूंना विचारलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं जो विष्णूचं नाव घेतो त्याला वैष्णव म्हणायचं. नंतर मग दुसऱ्या दिवशी एकाने त्यांना तोच प्रश्न विचारला तर त्यांनी सांगितलं स्वतःला विसरून जो विष्णूचं नाव घेतो त्याला वैष्णव म्हणायचं. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी प्रश्न विचारला की वैष्णव कुणाला म्हणायचं तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्याच्या सान्निध्यामध्ये इतरांच्या अंतःकरणात विष्णूचं नाव येतं त्याला वैष्णव म्हणायचं. तशा प्रकारे हे गुरुदेव आहेत की तुमच्या मनामध्ये ज्ञानाची इच्छा जागृत होणं, ज्ञान मिळवण्याची प्रवृत्ती आवश्यकता काही नाहीये. रोजच्या व्यवहारामध्ये ग्रोसरी आणायला गेलो तर ते काय विचारत नाही की ज्ञान प्राप्त आहे का वगैरे काय विचारत नाहीत. काही त्याचा काही संबंधच नाहीये. त्यामुळे कुठलाही ऐहिक व्यवहार ज्ञानप्राप्तीच्या शिवाय चालू शकतो. पण असं असलं तरी देखील मग ज्ञान का प्रयोजन क्या है असं एकदा स्वामी अखंडानंदांना विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं अज्ञान में रहना नहीं चाहते हैं बस इतना ही प्रयोजन. ज्ञानाची आवश्यकता काय आहे तर ज्ञानप्राप्ती हीच आवश्यकता आहे. जी गोष्ट मानवी बुद्धीची चरमसीमा आहे अल्टिमेट यूज ऑफ इंटेलिजन्स काय आहे तर स्वतःच्या मधलं ईश्वर तत्व जाणणे. आणि ती गोष्ट ज्यांनी केली तर ते विद्यार्थी सतत विद्यार्थी राहिले. आणि विद्यार्थी जो सतत राहतो तोच गुरुदेव या पदवीला प्राप्त होऊ शकतो. मग गुरुदेवांचं सगळं जीवन अनेक प्रकारांनी त्याचं सेवन करावं असं आहे. खरं सांगायचं तर हा इतका सुंदर विषय आहे आणि तो काही केल्यानं कितीही केलं तरी देखील पूर्ण होणं शक्य नाही. पण रामकृष्ण असं म्हणत असत की गंगेला स्पर्श करायचा म्हणजे गंगेच्या उगमापासून गंगासागरापर्यंत सगळ्या गंगेला स्पर्श करत जावं लागत नाही. कुठं कुठं स्पर्श केला म्हणजे गंगेला स्पर्श होतं. तसं त्यांच्या जीवनचरित्रामधला काही काही भाग फक्त आपण स्पर्श करणार आहोत, दुसरं काय आपल्या हातातच. पण त्यातल्या अनंत प्रसंगाच्या मध्ये महत्वाचा भाग म्हणजे सर्व गोष्टी नीट समजून घेणं. एक म्हणजे त्यांचं प्रकृती होती, ती प्रकृती ही अत्यंत स्टुडियस अशी होती. परमार्थासाठी म्हणून भोंगळपणा आवश्यक म्हणजे काही लोकांना असं वाटतं की भोंगळपणा असला की मग ती व्यक्ती परमार्थ. आमचा एक मित्र होता हॉस्टेलमध्ये सगळीकडे पसारा 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 पसारा. त्याच्या रूममध्ये जाणं म्हणजे अवघड होतं. म्हटलं काय हे सगळं पसारा तुझ्या रूम मध्ये. एक दिवस मी त्याला म्हणलं तर तुमच्या स्वरूपानंदाने सांगितलंय. काय सांगितलंय की पसारा असून द्यावा म्हणून. तर म्हटलं असं कसं सांगितलं स्वरूपानंदाने. ते नाही म्हटलं की धनसुतदारा असू दे पसारा. धनसुतदारा असू दे पसारा नको देऊ थारा आसक्ती ते असं त्यांचा तो अभंग आहे. तर थोडक्यात म्हणजे आपल्या पायात तसं लोक अर्थ लावतात त्या सर्व गोष्टींचा. विस्कळीतपणा हा अजिबात नाही, अत्यंत टायडी होता त्यांचं संबंध जीवन. साध्याचं विलक्षण महत्व होतं. म्हणजे त्याला बरेच लोक गौण मानतात की विद्वान माणूस म्हटल्यानंतर लोक असं की काही नाही हे विद्वान आहेत. मग विद्वान या शब्दाला एक उपहासाचा स्पर्श झालेला आहे हल्ली. आले का विद्वान असं एक आहे. तर हा जो काही विद्वान शब्द आहे विद म्हणजे जाणणे. जो जाणतो तत्व जाणणारा जो आहे त्याला विद्वान असं म्हणलं जातं. आणि त्या अर्थाने त्याचे दोन टप्पे असतात आणि त्यातला पहिला टप्पा आहे तो
थेरॉटिकली जाणणं, ज्याला स्वामी चिन्मयानंद नॉलेज अक्वायर्ड असं म्हणत असत, की थ्रू लिटरेचर कुणीतरी सांगितलं त्यानुसार सगळं नॉलेज अक्वायर्ड आहे, आणि मग नंतर ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेला नॉलेज एक्सपिरियन्स होतं. मग अक्वायर्ड नॉलेज ही महत्वाची गोष्ट आहे. ती नसताना केवळ श्रद्धेच्या बळावरती मी जाईन असं म्हणणारी व्यक्ती पोहोचू शकेल असं सांगता येत नाही. कारण भगवद्गीता असं सांगतं की श्रद्धा चुकीची असू शकते. तुमचं अंतःकरण जर का तामस असेल तर तुमची श्रद्धा त्याप्रमाणे असते. सत्वानुरूपा श्रद्धा म्हणजे अंतःकरणाची ठेवण जशी असते तशी श्रद्धा असते. आता हे मानवी बॉम्ब तयार होतात आणि ते आत्मसमर्पण करतात. आता श्रद्धा असल्याशिवाय आहे का? ते श्रद्धाच आहे. म्हणून या सर्व श्रद्धांनी ईश्वरप्राप्तीपर्यंत जाता येत नाही असं भगवद्गीतेने स्वच्छ म्हणून टाकलं. नुसतीच श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा, नुसत्या श्रद्धेने परमपदाला झोंबो पाशी, तैसे प्रभुता सोपे नव्हे. तितकं ते सोपं नाहीये. तर तुला पहिल्यांदा इंटलेक्च्युअल अंडरस्टँडिंग प्रोसेस तर करायला पाहिजे. आणि ते इंटलेक्च्युअल अंडरस्टँडिंग कसं करावं, किती अॅक्युरेटली करावं, याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गुरुदेव. म्हणजे त्यांनी जो जो काही आदर्श आमच्या समोर ठेवला त्याच्यावरली एक महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही पहिला समजून घ्या. ज्ञान हा असा केवळ डोळे दाखवून चालण्याचा विषय नाही आहे आणि त्याला गौणत्व देऊ नका. म्हणून स्वाध्यायाचं विलक्षण महत्व सांगताना त्यांनी असं इतका सुंदर शब्द सांगितलं की परमार्थाच्या शेताला तत्वज्ञानाचं कुंपण हवं, नाहीतर कल्पनेची मोकाट जनावरं आत शिरून पिकाचं नासधूस करते. अरे किती ब्युटी आहे. कारण माझी वाटेल ती कल्पना मला अनुभूती आली वगैरे, मी असं डोळे मिळून बसलो आणि काय एकदमच अनुभूती आली. काही मशागत नाही, त्याच्यानंतर काय कल्टिव्हेशन ऑफ माइंड लागतं त्याला, ते काही नाही. त्याच्यानंतर एकदम एखादी मला सांगितलं बाईंनी की आम्ही बसलो आणि काय नाही डोळे मिटले आणि थोड्याच वेळामध्ये माझ्यासमोर स्वामी आले, पांढरे कपडे घातलेले आणि ते चालतायत आणि मी त्यांच्या पाठीमागे चालतंय. मी चालतात मग त्यांच्या पाठीमागे किती आम्ही चाललो पण मी दमले नाही. म्हटलं अगं बाई झोपेत चाल. आता या सगळ्या अनुभूतींना परमार्थाचं स्टेटस देण्याचं काही कारण नाही. असा आनंद गोष्टी परवा झालं. जाणू संतांचे मार्ग आडर आणि भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. म्हणजे संतांचे मार्ग हे त्याच्यावरती गवत तण वगैरे येऊन ते झाकले गेल्यासारखे झाले. त्यामुळे स्वच्छ संत मार्ग काय करण्यासाठी ते स्वच्छ करू. झाडू याचा अर्थ हातात झाडू घेऊन झाडात बसू नव्हे, स्वच्छ करू म्हणजे क्लॅरिटी ऑफ अंडरस्टँडिंग लोकांना करून देऊ की संतांना म्हणायचं काय. उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. म्हणजे आता ते संतांचं उच्चिष्ट ते खायचं म्हणजे मग आपल्याला काहीतरी ग्रेट असतं असं एक लोकांची काहीच्या काही समज. ते बोलणं हे त्यांचं उच्चिष्ट. त्यांच्या मुखातनं जे बाहेर राहिलं ते ऐकलं खूप लोकांनी पण त्याप्रमाणे वागले नाहीत. उच्चिष्टाचा भाग शेष काय उरला तर नुसतं ऐकणं झालं, ते कृतीत आलं नाही. म्हणून ते सेवू म्हणजे त्याप्रमाणे आम्ही कृती करून दाखवू असं त्यांना म्हणायचं. फार सुंदर रीतीने त्यांना आणि काही अंडरस्टँडिंग पण होतं विलक्षण. सिलेक्शन असायचं त्यांचं. किती सिलेक्शन गुरुदेवांनी करून ठेवलं. मोठे उपकार आहेत साधक वर्गावरती. तुकाराम वचनामृत, रामदास वचनामृत, एकनाथ वचनामृत, ज्ञानेश्वर महाराजांचं वचनामृत, संत वचनामृत, त्याच्यानंतर हिंदी संतांचं सिलेक्शन पदांचं. अरे बापरे किती तुम्ही बघाल तर त्यांनी नुसतं स्वतःसाठी नाही, त्यांनी ते सिलेक्ट केले फॉर एच अँड एव्हरीबडी आणि ते पब्लिश केले. त्यामुळे तुम्हाला जर का करायचं असेल आता एवढं सगळं संतांचं वाङ्मय काय एवढंच घ्या, त्याच्यामध्ये सगळं आलेलं आहे. सिलेक्शन करून ठेवलं गुरुदेवांनी सगळ्यांच्यासाठी. ही कुठेतरी मोठी गोष्ट करून ठेवलेली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी नोट्स
परमार्थ सोपान इतकं अप्रतिम आहे की त्याच्यावरून त्यांचं स्टुडियसनेस कळतं, त्याच्यानंतर स्वतःचं चिंतन कळतं. एकदम झटकन विचार जे येतात ते लिहून ठेवायचे. एक पद आहे रैदास यांचं, प्रभुजी तुम चंदन हम पाणी, जामे अंग संग बास समान, प्रभुजी तुम मोती हम धागा. अशा निरनिराळ्या गोष्टी सांगितल्या एका मागून एक. प्रभुजी तुम स्वामी हम दासा, ऐसी भक्ती करे रैदासा. अशा ठिकाणी त्याचं कन्क्ल्युजन आहे. पण याच्यावरती इंटरप्रिटेशन करताना गुरुदेवांनी असं म्हटलेलं आहे की बट इट मे बी रिमेंबर्ड. म्हणजे तुम्ही चंदन हवं पाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणी भक्तांनी स्वतःला गौणत्व घेतलेलं आहे, देवाला मोठेपण दिलेलं आहे, हा एक भाग झाला. पण त्याच्यावरती त्यांनी असं म्हटलंय की बट इट मे बी रिमेंबर्ड दॅट चंदन बिकम्स मोर युजेबल टू पीपल वेन इट इज मिक्स विथ वॉटर. म्हणजे तुम्ही चंदन आहात पण तुमचा उपयोग काय आहे की जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत चंदनाचा उपयोग होतो, त्याच्याशिवाय चंदनाचा उपयोग कसा करता येईल. किंवा मोती जो आहे तोपर्यंत त्याला त्या दोऱ्यामध्ये गोवल्यानंतर किंवा कुठल्याही याच्यामध्ये आणल्यानंतर मग ते अलंकार म्हणून वापरता येतो. नुसतं मोती घेऊन काय करणार हातात घेऊन. तसं भक्ताच्यामुळे ईश्वराची अभिव्यक्ती होते असं त्यांना म्हणायचं आहे. अंतस्थ भाव असं झटकन समजून. तुकारामाने एका ठिकाणी, नामदेव महाराजांनी अनेक ठिकाणी अशा गोष्टी केलेल्या आहेत की पतित पावन तुला नाव दिलेलं आहे आणि तुझं कौतुक पण फार होतं, पण अरे आम्ही पतित होत म्हणून तू पतित पावन नाही तू कसं झालं. म्हणजे रोगी आहे म्हणून डॉक्टरला महत्व आहे, नाही तर काय महत्व आहे म्हणून आमच्यामुळे तुला महत्व आहे असं देवाला ठणकावून सांगणारे लोक आहेत. फार उच्च पातळी भक्तीची फार सुंदर त्यांनी सांगितलं. तशा प्रकाराने गुरुदेवांच्या जीवनाच्या मध्ये असं लक्षात येतं की अभ्यास, त्यांच्या शकुताईंनी मला सांगितलं होतं की एखादा शब्द जर का त्यांना बरोबर समजला नाही असं वाटलं तर 5-6 वेगळ्या वेगळ्या डिक्शनरीज ते शब्दकोश वगैरे सगळं वाचायचे एका शब्दासाठी म्हणून, पण कधीही क्लिअर अंडरस्टँडिंग झाल्याशिवाय पुढे जायचे नाही. आणि अतिशय महत्वाचा भाग त्याच्यातला म्हणजे हे सगळं जे होतं ते 14व्या वर्षी त्यांना गुरूंचा अनुग्रह झाला त्यांच्या वयाच्या. आणि 14व्या वर्षी गुरूंचा अनुग्रह झाल्यानंतर त्यांच्या वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी तत्वज्ञान हा विषय अभ्यासासाठी घेतला. आणि त्याच्या मधल्या 8 वर्षामध्ये उदंड साधना झालेली होती. त्यामुळे ज्या वेळेला एखादी व्यक्ती तत्वज्ञानाचा विषय अभ्यासासाठी घेते त्यावेळेला ती साधक राहिलं जसं नसतं, पण हे साधकाच्या अवस्था त्यांची कधीही सुटली नाही. 50 वर्षपर्यंत पूर्णपणाने साधना गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून, आणि त्याच्यामध्ये कधीही खंड पडला नाही, एकही दिवसाचा खंड पडला नाही. तर ही जी साधना असल्यामुळे त्यांच्या स्वाध्यायाला एक प्रकारचा जिवंतपणा होता. नाही तर मग नुसतंच त्याचं मोठं तत्वज्ञान विषय असल्यामुळे ते विद्वत्तेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश सहज करू शकत होते. पण विद्वत्तेच्या क्षेत्रामध्ये जरी त्यांनी प्रवेश केला आणि जन्मभर वावरले तरी ते विद्वत्तेच्या नादी लागले नाहीत. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे जे अनुभव आले त्यांना, अनंत अनुभव आले त्यांना. त्यांचं जर का साधनेच्या मध्ये तुम्ही बघितलं तर तेजकणांचा अनुभव, त्याप्रमाणे अनेक नादांचा अनुभव, हे सगळे अनुभव आले, पण ते नादांच्या सुद्धा नादी लागले नाहीत. कोणत्याही अनुभूतीच्या मादी न लागता ईश्वराशी तादात्म्य पावणं ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून ईश्वराचं जे नाम आहे त्या नामामध्ये रंगून जाणे हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. हे त्यांनी अगदी स्वच्छ सांगितलं. जे जे उपकार यांनी केलेले आहेत त्याच्यातले एक फार महत्वाचा उपकार म्हणजे सुशिक्षित समाजाला भक्तीची लाज वाटू नये अशा प्रकारचं त्यांनी प्रत्यक्ष वर्तन केलं. म्हणजे देवाला देव म्हणणारा हा संत होता. म्हणजे ईश्वर तत्व, परमात्मा, पावर बिवर काय नाही, देव असं स्वच्छ म्हणणं. हरिभक्ती लाजू नये, अल्पदणे माजू नये असं जे समर्थांनी म्हटलं त्याच्यामध्ये हरिभक्ती म्हणजे लाज वाटण्यासारखी काय गोष्ट आहे. असे जे 2 महत्वाच्या व्यक्ती की ज्यांनी सुशिक्षित समाजामध्ये
भक्तिभावाला लाज वाटणार नाही अशा प्रकारची कार्य केलं. त्याच्यातले सगळ्यात पहिले होते ते गुरुदेव आणि नंतर सोनोपंत दांडेकर, जे त्यांचे शिष्य होते. मग काही इतरही व्यक्ती झाल्या, जसे की वरदानंद भारती वगैरे, की ज्यांनी सुशिक्षित समाजामध्ये बरंचसं कार्य केलं. या शास्त्राच्या अभ्यासातून जो कोणी मोठा होतो त्याला एक न्यायमूर्ती रानडे होऊन गेले आणि त्यांचंही नाव रामच होतं, रामकेशव रानडे, गुरुदेवांचं जसं राम होतं. तर ते म्हणलं की शास्त्राच्या अभ्यासातून जो मोठा होतो त्याला पंत असं म्हणतात, पण जो अंतःकरणाने मोठा असतो त्याला संत असं म्हणतात. पण त्यांनी पुढे असं म्हटलंय, पण संत जेव्हा पंत देखील असतो त्यावेळेला भाग्यवंत जीवन होतं. आणि ते भाग्यवंत जीवन हे त्यांचं स्वतःचं होतं असंच नव्हे, तर त्यांच्या सान्निध्यात असणाऱ्या माणसांचं जीवन भाग्यवंत होतं. तसं आपलं आहे की गुरुदेव हे नुसतेच संत नव्हते, ते पंत पण होते, पंत संत असे ते होते. त्यामुळे आपण भाग्यवंत आहोत की त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला बसायची संधी मिळाली, त्यांचं वाङ्मय वाचायची संधी मिळाली, त्यांचं जीवन प्रत्यक्ष आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं नसेल, पण त्यांच्या जीवन चरित्रावरनं, त्यांच्या घटनावरनं खूप म्हणजे खूपच गोष्टी शिकायला मिळतात. त्यातला हा एक आस्पेक्ट आहे. वेगवेगळे आस्पेक्ट त्यांच्या जीवनाचे आहेत, त्याच्यातला हा एक आस्पेक्ट आहे. शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू, अशा 3 गोष्टी एकत्र आल्या की तो गुरुदेव होता, एकनाथ महाराज. म्हणजे नुसतंच तो जर का साक्षात्कार झाले पण त्याला एक्सप्लेनेशन पॉवर नाहीये, तर तो गुरुदेव या पदवीला जाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट एक्सप्लेनेशन पॉवर आहे परंतु अनुभूती नाहीये, तर तो विद्वान कॅटेगरीत जातो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो विद्वानही आहे आणि त्याला अनुभूती पण आहे. पण समोरची व्यक्ती तितकी जर का विद्वान नसेल तर तिच्या पातळीला उतरून सांगण्याची क्षमता असली पाहिजे. या 3 गोष्टी एकत्र असणं आवश्यक आहे. या 3ही गोष्टी गुरुदेवांच्या जवळ होत्या. पण त्यांचं स्वतःच असं म्हणजे कुठल्याही गोष्टीला कुणी वगैरे म्हटलंय, हे सायंटिफिक खूप होतं त्यांचं ऍटिट्यूड, की अमक्या व्यक्तीने म्हटलंय म्हणून ते गोष्ट बरोबर आहे असं मानणारे ते नव्हते. श्रद्धा या विषयावरती एक निबंध होता आणि तो युरोपमध्ये प्रसिद्ध व्हायचं होतं, कंपायलेशन त्याचं, आणि त्याच्यासाठी म्हणून गुरुदेवांना इन्व्हिटेशन आलं होतं. त्याच्यावर त्यांनी लिहिलंच नाही, बरेच दिवस झाले. मग कुणी विचारलं तुम्ही का लिहित नाही, ते म्हटलं की आय डू नॉट बिलीव्ह एनिथिंग आय परसिव्ह. मी कुठलीही गोष्ट अशी उगीच बिलीव्ह करत नाही. श्रद्धा म्हणजे जे लोकांच्या मध्ये समज आहे श्रद्धाची. श्रद्धा या शब्दाचा अर्थ शंकराचार्यांनी लावलेला आहे, तो अगदी सायंटिफिक आहे. शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्यवधारणम सा श्रद्धा. शास्त्रावरती आधारित असलेलं गुरुवाक्य, पहिल्यांदा गुरुवाक्य पण म्हटलेलं नाही, शास्त्रावरती आधारित असलेलं गुरुवाक्य हे सत्य आहे अशी बुद्धीची धारणा होणं, त्याला श्रद्धा असं म्हणतात. कारण की प्रॅक्टिकल जर मला करायचं असेल की या मार्गाने गेलं तर तुझं होईल, पण त्याच्यावरती मला किमान प्रॅक्टिकलची थेरी तर मान्य करायला लागते ना. नाही माझ्या कशावर विश्वास नाही, नापास हो मग बाकी असा विश्वास नसतो, याला असं मिळत नाही. म्हणून कुठली ना गोष्ट एका पातळीपर्यंत ऍस्युम करणं आणि प्रयोग करून पाहणं, पडताळून पाहणं, हा जो वाट आहे की जोपर्यंत मला तर गोल समोर आहे, इथून गेल्यानंतर प्राप्त होईल असं वाटणं, पण त्या मार्गावर चालण्याची आवश्यकता असते. आणि ज्या विश्वासाने ती व्यक्ती त्याला त्या मार्गावरून चालते त्याला श्रद्धा असं म्हटलं जातं. पण अमुक एका व्यक्तीने असं म्हटलंय म्हणून ते सगळं बरोबर आहे असं मानणाऱ्यापैकी ते नव्हते. अगदी उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सहसा उपनिषदांच्यावरती कोणीही टीका केलेली नाहीये. उपनिषदामधलं ज्ञान हे अल्टिमेट मानलं जातं. पण तरी देखील तैत्तिरीय उपनिषदामध्ये एक आनंद मीमांसा म्हणून भाग आहे आणि सर्वसाधारण माणसाच्या इंद्रियांनी त्याला जो आनंद मिळतो त्या आनंदाच्या ब्रह्मानंद हा किती पट आहे हे त्याच्यामध्ये मीमांसा केलेली.
त्याच्यावर ते गुरुदेवांनी सांगितलं की अशा प्रकारची तुलना करणं योग्य नाही. आणि त्याचं रिझन त्यांनी सांगितलं, दे डिफर नॉट इन डिग्री बट इन काइंड. त्यांचा प्रकारच वेगळा आहे त्या आनंदांचा. त्यामुळे दोन आनंदांचा ज्यांचा प्रकारच वेगळा त्यांची तुलना करून काय करणार. त्याला धाडस लागतं. ही गोष्ट सामान्य माणूस बोलू शकणार नाही, पण त्यांचा खोडूनही कोणी काढू शकणार नाही. कारण की या दोन गोष्टींची तुलना कशी करणार, असं त्यांनी अतिशय स्पष्ट म्हटलं. म्हणून ही विसंगती एका वाक्यामध्ये झटक्यात सांगणारा हा जो विद्वान होता, तोच ज्या वेळेला गुरूंच्या गावाकडनं एखादा शेतकरी येत असे, शकुतेंनी मला सांगितलं, आणि तो मळक्या पायाने आलेला असला तरी की अत्यंत एरवी स्वच्छतेचे अगदी काळजी घेणारे गुरुदेव त्याला तसंच प्रेमाने आणून शेजारी बसवायचे गादीवरती. त्याचे मळके पाय असले तरी ते तिथे लागावेत असं त्यांना वाटायचं, कारण की तो गुरूंच्या गावावरून आलेला. प्रेम किती असावं, एखादी व्यक्ती विद्वान आणि प्रेमळ या दोन्ही गोष्टी पाहायला मिळणं फार अवघड असतं. ते भगवद्गीतेमध्ये बुधा भाव समन्वितः अशा शब्दामध्ये व्यक्त केलं 10व्या अध्यायामध्ये. ज्ञानी आणि भाव समन्वित ज्ञानी या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन हे गुरुदेवांच्या जवळ पाहायला मिळत असे. एकदा त्यांच्याकडे ज्या वेळेला प्रसंग घडला होता, भजन झालं, छान सगळे लोक नाचले वगैरे भजनामध्ये, तर त्यांनी सगळी तिथली धूळ जी होती ती गोळा करून ठेवली डबीमध्ये पुडी करून. कशासाठी, तर इतके लोक ईश्वराच्या प्रेमाने नाचलेले, त्यामुळे ती धूळ पवित्र झाली म्हणून. याला भाव समन्विता असं म्हणतात, की अंतःकरणाचा भाव असल्याशिवाय माणूस असं करू शकणार नाही. आणि एवढा विद्वान माणूस त्या सर्व गोष्टी एकत्रित त्यांच्या अंगामध्ये, मुरली त्यांच्या अंगामध्ये जी होती ती विद्वत्ता नव्हती, आध्यात्मिकता होती. त्या आध्यात्मिकता जी होती त्याच्यामधनं त्या प्रोफेसर बर्च यांनी त्यांचं वर्णन केलं अमेरिकेतले. त्यांनी सांगितलं गुरुदेव रानडे यांची आध्यात्मिकता त्यांच्या प्रत्येक दृष्टिक्षेपात, त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आणि त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये व्यक्त होत असे. आणि ती प्रत्येकाला येत असे. संतांसारखं दिसावं असं सोंग त्यांना कधी करावं लागलं नाही, कारण ते संतच होते. सोंग करण्याचा प्रश्न नव्हता. म्हणून ही गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा भाग आहे की स्वाध्यायाच्या बाबतीमध्ये त्यांचा कटाक्ष होता. स्वतः ते करतच होते, पण पुस्तकांच्या ढिगाऱ्यावरती उभं राहून माणूस मोठा होत नाही. आध्यात्मिक उंची गाठता येत नाही, ज्ञानाची उंची गाठता येत नाही. आध्यात्मिकता हेच मानवी उन्नतीचं हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. आध्यात्मिक उन्नती, आध्यात्मिकता. आणि म्हणून ते प्रत्येक माणसाची उंची कशी मोजतात, तर डॉक्टरांच्याकडे जसा थर्मामीटर असतो, एकदा गुरुदेव म्हणले होते की डॉक्टरांच्याकडे जसं थर्मामीटर असतो तसं आमच्याकडे स्पिरिच्युअमीटर असतं. मग दुसऱ्याची आम्हाला पाहता पाहता समजतं की ही व्यक्ती कुठल्या पातळीला आहे. पण त्या व्यक्तीला स्वतःचा बायस नसला पाहिजे तरच ती, नाही तर काय माझं नेहमीच पटत नाही, काय यांचं काय नाही असं आपल्याला वाटतं. गोंदवलेकर महाराजांना एकदा विचारलं होतं एका माणसाने की संत स्वतः निर्वृत्तिक असतात आणि दुसऱ्याची वृत्ती ते कशी ओळखतात. ते डॉक्टर होता विचारणारा. तर महाराजांची एक पद्धत होती की त्याच्या भाषेत ते उत्तर देत असत की स्वतः निवृत्तिक असतात आणि दुसऱ्याची वृत्ती कशी ओळखतात. तर ते डॉक्टर असल्यामुळे महाराजांनी सांगितलं थर्मामीटरला जसं स्वतःचा ताप नसतो पण दुसऱ्याचा ताप संतांच्या ही एक ब्युटी असते की एक्सप्लेनेशन प्रॉपर परफेक्ट शब्दामध्ये. श्रद्धेला जिवंतपणा कशामुळे येतो, तर वाटचाल करण्यामुळे श्रद्धेला जिवंतपणा येतो. श्रद्धेला वाटचालच झाली नाही आमची, त्यांच्यावर ना खूपच श्रद्धा आहे. मग तुम्ही करता काय, आम्ही काय करत नाही, तेच सगळं करतो. हा काही भाग खरा नव्हे. गुरूंच्या आचरण आणि साधन निष्ठेमधनं ते शिकले की कशा रीतीने साधन निष्ठा पाहिजे, आचरण कसं पाहिजे, त्यांच्या गुरूंच्या आचरण आणि साधन निष्ठेमधनं ते शिकले.
आणि स्वतःच्या आचरण आणि साधननिष्ठेनं त्यांनी शिकवलं. म्हणून ते एका प्रकारे एका वेळेला गुरु विद्यार्थी आणि त्याच वेळेला गुरुदेव कसे झाले, तर ते गुरूंचं पाहून पाहून शिकले आणि तसं आचरणात आणून त्यांनी शिकवलं, म्हणून ते गुरुदेव झाले. अनेक प्रसंग आहेत की ज्या वेळेला साधननिष्ठा कशी पाहिजे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे गुरुदेव. त्यांचे गुरु पण तसेच होते. त्यांचे गुरु जिथे सूर्यास्त झाला की त्या ठिकाणी ध्यानाला बसत असत, नेमाला बसत असत. एकदा एक 10 मिनिटावरती घोड्यावरून जाणं असायचं त्या काळामध्ये, आणि 10-12 मिनिटावरती गाव होतं, आणि त्यावेळेला सूर्यास्त झाला म्हणून तिथंच थांबले, बाजूला ओढ्यावरती हातपाय धुतले आणि तिथंच नेमाला बसले, आणि मग नंतर गेले. 3 तास असायचं त्यांचा नेम. 12 मिनिटावरती 10-12 मिनिटावर गाव आहे, तर कुणी माणूस म्हटला आता एकदा तिथं जाऊ, सगळ्यांना भेटू, चहा बी घेऊ, त्याच्याशी गेलंच, म्हणजे थोडक्यात म्हणजे गेलं. अशाने होत नाही, अशाने होत नाही. विलक्षण तेजस्वी अशी परंपरा त्यांना लाभलेली होती आणि ते त्याच पद्धतीचे होते. आणि इतका कटाक्ष साधण्यावरती एकदा शंकराचार्य आणि त्यांची भेट झाली, आणि शंकराचार्यांची भेट झाल्यानंतर चर्चा झाल्यानंतर दोघंही संस्कृत मधले विद्वान होते. त्यामुळे शंकराचार्य म्हणले तुम्हाला भेटून मला आनंद झाला, हे पण म्हणले मला आनंद झाला. म्हणले पण मला तुम्हाला परत भेटायची इच्छा आहे. गुरुदेव म्हणले मला पण तुम्हाला परत भेटायची इच्छा आहे. तर म्हणले मग केव्हा भेटायचं. त्याच्यावर गुरुदेव म्हणले की ते माझा नेम पूर्ण होण्यावर अवलंबून. म्हणजे शंकराचार्य म्हटल्यानंतर नेम मी बाजूला टाकला वगैरे वगैरे असं काही सुद्धा नाही. पहिला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देव आणि मी यांच्यामधला संबंध, हे प्राधान्य आमच्याजवळ नाही, इथेच आमचा आणि त्यांच्यामध्ये असलेला फरक सुरू होतो. प्रायोरिटी नाहीये. देव हे झालं तर चांगलंच आहे अशी जी आमची भूमिका आहे. इतक्या लोकांचे संबंध आहेत, किती लोक आहेत त्यांच्याशी संबंध आहेत, आणि ते संबंध मेंटेन तर करायला पाहिजेत, पण ज्याचा मूळ संबंध आहे तो केव्हा मेंटेन करणार. ही गोष्ट यांच्या जीवनामधून शिकण्याची जी गोष्ट ती ही आहे की प्रायोरिटी. जसं काकासाहेब कारखानीस ते गुरुदेवांचे शिक्षकच होते, आणि ते एकदा त्यांना ते ड्युटी असा निबंध, फर्ग्युसनमध्ये होते त्यावेळेला, ट्युटर होते त्यावेळेला, ड्युटी असा निबंध दिला होता, आणि त्यांचं इंग्लिश पण चांगलं होतं काकासाहेबांचं, आणि त्यांनी छान रीतीने तो निबंध लिहिला वगैरे. गुरुदेवांनी पाहिलं आणि ठीक आहे म्हणलं, दिला परत. त्यांना असं वाटलं की एवढा मोठा माणूस आहे आणि ही हॅज टू सर्टिफाय मी इतकं छान लिहिलेलं आहे. तर ते म्हणले तुम्हाला आवडलं नाही का. नाही आवडलं, छान झालंय म्हणले. मग तुम्ही इतकं असं म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही कॅज्युअल रिस्पॉन्स दिलात त्याला. तर म्हणलं गुरुदेव असं म्हणले इट इज फर्स्ट अँड फॉरमोस्ट ड्युटी ऑफ मॅन टू रिअलाइज गॉड. हे पहिलं वाक्य तुम्ही लिहायला पाहिजे होतं. पहिली ड्युटी आहे, पहिलं वाक्य म्हणजे ड्युटी. याच्यामध्ये सुद्धा प्रायोरिटी देवाची प्राप्ती करून घेणं हे सगळ्यात पहिली ड्युटी आहे. असं प्राधान्य याला म्हणतात की कशा रीतीने जीवनामध्ये ईश्वराला प्राधान्य. म्हणून लोकांत सोडून एकांत धरण्याचा एक संवेग असतो, आणि त्या एकांतामध्ये ती वाटचाल होत असते. आणि आपल्याला लोकांत सोडवत नाही हा मोठा प्रॉब्लेम असतो. आणि मग ऍप्रिसिएशन तर आपल्याला अध्यात्माचं असतंच, त्याच्यात काही शंका नाही. असं आपल्या आतल्या तारा जुळल्या, आपले मान म्हणजे असं छान वाटलं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण अनुभूतीच्या पातळीवरचं छान वाटणं एक वेगळी गोष्ट आहे. एक तत्वज्ञानाचे प्रोफेसर होते, आणि त्या तत्वज्ञानाच्या प्रोफेसरांना असं एकदा वाटलं की आपण गावाच्या बाहेर काहीतरी नॅचरल वातावरणामध्ये आपण तास घेऊ. म्हणून मग ते सगळे त्यांचे MA PhDचे स्टुडंट सगळे त्यांना घेऊन ते एका गावाच्या बाहेर असे, तिथं देऊळ होतं, त्या देवळाच्या मध्ये ते लेक्चर दिलं. त्यांनी सुंदरच बोलत होते तत्वज्ञानाच्या वरती, आणि ते सगळे विद्यार्थी होते ते कौतुकाने त्यांना अप्रिशिएट करत होते, माना डोलवत होते, मधनच टाळ्या वाजवत होते. असं सगळं चाललं होतं. तिथं एक शेतकरी माणूस उभा होता, तो असा गपचूप उभा होता, मुंडासा बिंडासा घातलेला.
मग त्यांना तास संपल्यानंतर सगळ्यांनी कौतुक केलं आणि त्याची थोडी गंमत करावी असं या प्रोफेसरना वाटलं. तर ते म्हणले, काय रे, तुला मी काय सांगितलं कळलं का? तो म्हणला, महाराज मी अडाणी माणूस, मला काय कळणार आहे म्हणला, पण तुम्ही काहीतरी देवाचं बोलता म्हणून मी ऐकत होतो. तर तुझं काय काम करतोस? काय नाही म्हणलं, आपली शेती आहे, 4 बैल आहेत, 2 आवता आहेत वगैरे तो सांगत होता. तो म्हणलं, मग तू इथं काय उभं, ते बैल कुठेतरी जातील निघून. तर ते म्हणलं, काय बैल तशी जाणार नाहीत म्हणलं, त्यांच्या गळ्यात घंटा बांधलेल्या आहेत, त्यामुळे ते जायला लागले तर आम्हाला ऐकू येतं की जातात म्हणून. तर ते प्रोफेसर म्हणले, मग एका दिवशी बैल तुला फसवतील, बसल्या जागेवरती मारला डोलवतील आणि तुला वाटेल की ते कुठेतरी चालले. छे म्हणला, साहेब आमची गावाकडची अडाणी बैल आहेत म्हणला, ते चालल्यानंतरच त्यांच्या गळ्यातल्या घंटा वाजतात, बसल्या जागी मान डोलवायला ते इतके शिकलेले आहेत. म्हणजे काहीतरी साधनाची वाटचाल करायला पाहिजे, आम्ही मान डोलवणं. पण विद्वत्तेची त्यांना वाण नव्हती, पण त्याचा गुण त्यांना लागला नाही. कारण की साधक ही भूमिका असली पाहिजे. विद्यार्थी हा एका टप्प्यावरती अंडरस्टँडिंग करून घेतलं पाहिजे, ही एक गोष्ट आहे. त्याबरोबर त्याला तो अनुभूतीच्या प्रांतात स्वतःला न्यायला पाहिजे. अनुभूतीच्या प्रांतात स्वतःला नेण्याचा प्रयत्न करण्याने माणूस मोठा होतो. तो विद्वतेने मोठा होऊ शकत नाही. समाज त्याला मोठा मानू शकेल, पण आध्यात्मिक क्षेत्रामधलं मोठेपण हे एक वेगळं असतं आणि ते कुठल्याही लोकांच्या मान्यतेवरती अवलंबून नसतं. जे कृष्णमूर्तींनी म्हटलंय की सत्याचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे 2-3 वैशिष्ट्य सांगेल, त्यातलं एक वैशिष्ट्य म्हणले की फार महत्वाचं, की ते बहुमतावर अवलंबून नसतं. त्यानुसार ह्या अनुभूतीच्या प्रांतात जाणं, देवाच्या सख्यत्वाकारणे आपुले सौख्य सोडून देणे. बघा, सख्य आणि सौख्य याच्यामध्ये फक्त थोडाच फरक आहे, पण त्यानेच मेन फरक होतो की देवाच्या सख्यत्वाकारणे आपुले सौख्य सोडून देणे. अशा प्रकारची जी गोष्ट ज्याची तयारी असेल ती व्यक्ती हे करू शकतो. म्हणून आईचं प्रेम, बापाचा आधार, हे दोन्ही गोष्टी संत देतात. परंतु ती गोष्ट म्हणजे असं सर्वसाधारण माणसं, चांगली माणसं इतरांना मदत करतात त्या पातळीवरचं नाही आहे, स्पिरिच्युअल पातळीवरचं आहे ते. आणि त्याला एक वेगळं महत्व आहे. ईश्वराकडे निज धावे आपसया सहज, तया नाव तेज आध्यात्मिकते. तेज याची व्याख्या करताना ईश्वराकडे सहजपणाने धावतं, त्याच्यामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टींना बाजूला करून ईश्वराकडे धावण्यासाठी जे आतमध्ये बळ लागतं, जी आतमध्ये विशेष गोष्ट लागते, तिला तेज असं म्हणतात. तर ही गोष्ट आमच्याकडे कन्सर्न खूप आहे, पण आमच्याकडे तेज कमी आहे. हे मी सगळं सोडून देणार, असं ज्या वेळेला ती व्यक्ती करू शकेल त्यावेळेला ती आध्यात्मिक पातळीवरती जाऊ शकते. रामनवमीला जन्म त्यांच्या गुरूंचा 14व्या वर्षी त्यांनी पण निंबर्गी महाराजांच्याकडनं अनुग्रह घेतला होता. 14व्या वर्ष गुरुदेवांच्या आणि गुरुदेवांच्या गुरूंच्या मध्ये बरंच साम्य, दोघांनी 14 वर्षाचा अनुग्रह घेतला. आणि सगळी परंपरा जी आहे ती विलक्षण तेजस्वी अशा प्रकारची ज्ञानप्रधान आहे. आणि ते ऐन तारुण्यामध्ये ते त्रिकाळ नेम करत असत. रात्रीच्या वेळेचा नेम स्थिर होण्याच्यासाठी त्यांनी साधारणपणे 2 फूट अंतरावरती 2 भिंती बांधून घेतल्या होत्या आणि त्या 2 भिंतींच्या मध्ये जाऊन उभे राहत असत आणि 12 ते 2 नेम करत असत. आणि नंतर मग पहाटेचा नेम रानात जाऊन करत असत. पण दररोज 9 तास नेम करत असत. अमोरा महाराज पण ही गोष्ट म्हणजे हे आपण एवढं छाती दडपण्यासारखं करायला नको. आपण साधारण
आपल्या आपल्या क्षमतेनुसार करावं, परंतु त्यांचं एक डोळ्यासमोर आपण बघितलं पाहिजे की कसं केलेलं असेल ह्या लोकांनी, त्याचं एक वैशिष्ट्य होतं. आणि लोकांचा जो विचार असतो आपल्याला, तर ते सुद्धा खूप इतरांना मदत करणारेच होते. त्यामुळे अनेक लोक म्हणजे तसं फारसे शिकलेले नव्हते, परंतु त्यांना कोर्ट दरबार वगैरे या सर्व गोष्टी करत असत. म्हणजे काही योगायोगाने त्यांच्यावर पडले, त्यामुळे त्याच्यात हुशार होते खूप. खूप शिकलेले नसले तरी त्यांचा सल्ला घेण्यासाठी लोक येत असत, आणि निरनिराळ्या प्रकाराने अध्यात्माच्यासाठी सुद्धा वगैरे. आणि ते लोक येण्यामुळे त्यांच्या नेमाच्या वेळामध्ये डिस्टर्बन्स निर्माण व्हायला लागल्यानंतर त्यांनी एक पांढऱ्या चुन्याची फक्कीची एक रेषा काढली, आणि उन्हं तिथं आली की सगळ्या लोकांनी घरी जायचं. तिथं ऊन आलं की मी माझ्या नेमाला जाणार, असं त्यांनी नियम केला होता. त्याला लक्ष्मण रेषा असं म्हणतात. हे लक्ष्मण रेषा साधनेच्यासाठी साधकांनी घालून घेतली नाही तर सारखा तो समाजाशी संबंधित होऊन राहतो, म्हणजे अगदी जवळच्या लोकांची सुद्धा. आणि या सगळ्या गोष्टीतून सुटणं हे भयंकर. काय करू मज लागला लौकिक, तेणे हे हित दूर जाय. प्रवृत्ती सासुर, निवृत्ती माहेर, तेथे निरंतर मन माझे. निवृत्ती हे माझं माहेर आहे, प्रवृत्ती हे सासर आहे. काय करू मज माहेर भेटेना, सासर सुटेना, काय करू. याचं कारण सांगतात. काय करू मज लागला हा लौकिक, तेणे हे हित दूर जाय. दूर जाय हित मजची पाहता, प्रयत्न करू जाता होत नाही. होत नाही प्रयत्न संत संगे वेण, रामदास कोण सांगत असे. संतांनी कसं केलं ते पहा तुम्ही, मग त्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळतील. तुम्ही असं कधीही होणार नाही की मन आपोआपच मिळतील. नाही आता आपण सगळं सोडून ध्यानच करू. तुम्ही संतांच्या जीवनाच्या मधनं त्या प्रेरणा तुम्हाला मिळतात की असं असं करायचं असतं, असं आपल्या मनाला शिकवायला लागतं. त्याचा इनर्शिया ब्रेक करायला लागतो. ती गोष्ट तशी सोपी नसते. मग आपण देवरूपच आहात, आपल्याला आत्मदेव म्हणायला काय हरकत आहे, असं एक भाऊसाहेब महाराजांना गुरुदेवांनी पत्र लिहिलं होतं. तुम्ही देवाशी तादात्म्य पावलेले आहात, त्यामुळे देह नाम रूप या सगळ्या उपाधी तुमच्या सुटलेल्या आहेत. आणि खरंच उपाधी रहित होते. त्यांनी एकदा भाऊसाहेब महाराजांनी गोंदवलेकर महाराजांना एक पत्र लिहिलं होतं, आणि त्या पत्रामध्ये भा म्हणजे भास, मायेमुळे निर्माण होणारा, आणि यातनं जी उपाधी निर्माण होते, उ म्हणजे उपाधी रहित. या भासात जो उपाधी रहित होऊन राहतो तो म्हणजे भाऊ, असं स्वतःच्या नावाचं एक्सप्लेनेशन त्या पत्रात दिलं होतं गोंदवलेकर महाराजांना, त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये. मग अशा प्रकारचं उपाधी रहित उपाधी असणारच आहे, त्याच्यापासून बाजूला होणं हा जो आहे, तर ती गोष्ट गुरुदेवांनी त्यांना तुम्ही आत्मदेवच आहात वगैरे असं ते सगळं लिहिलं. त्याच्यावरती पण स्वतःचा नेम होत नसण्याबद्दल त्याच्याबद्दल थोडंसं लिहिलेलं होतं. त्याच्यावर गुरुदेवांना त्यांनी असं उलट पत्र लिहिलं, आणि त्यांनी 10 दिवसात पत्र पाठवलं. इतके प्रॉम्प्ट होते. 8 मार्च त्या काळामध्ये बघा की 8 मार्चला गुरुदेवांचं पत्र आहे आणि 18 मार्चचं यांचं पत्र आहे. लगेच पत्र पाठवलं की लिंगप्पा सावळगी, तर त्यांना सुद्धा त्यांना निंगप्पा म्हणायचे. ते निंगप्पा देखील नेमाबद्दल वरचेवर लिहित होता, आणि साधनेबद्दल म्हणजे कुरकुर करणे आणि तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलणे, तर तसे लिहू नये असे त्याला कळवलेले होते. आपण सुज्ञच आहात. किती बुद्धिवान माणूस आहे, कारण की त्याला ह्याला दुखवायचं नाहीये, पण त्यांना एक उदाहरण दिलं की आपण सुज्ञच आहात. पण गुरु सुद्धा इतके ज्ञानमार्गाचा योग्य, आणि त्याच्यात पुढे असं लिहिलं होतं की असे करणे ज्ञानमार्गाला योग्य होईल असे नाही. म्हणजे आपला मार्ग आहे तो ज्ञानमार्ग आहे असं स्पष्ट त्यांनी सांगितलं होतं. असे करणे ज्ञानमार्गाला योग्य होईल असे नाही. तर ही ज्ञान परंपरा आहे. मी असं म्हणतो की रामाचा वंश जो सूर्यवंश होता, सूर्य, इक्ष्वाकू, मनु अशा प्रकारचा तो सूर्यवंश त्याला म्हटलं जातं. तसंच यांचं पण नाव राम होतं आणि यांचा पण सूर्यवंश होता. हे सगळे ज्ञानसूर्यच होते, ज्ञानसूर्यांचा वंश होता. ज्ञानाची परंपरा, काही ठिकाणी अज्ञानाची परंपरा असते, अज्ञानाची सुद्धा परंपरा असते. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एका शाळेमध्ये
एक इन्स्पेक्टर गेले ते तपासणीला, आणि त्या इन्स्पेक्टरनी तपासणीला गेल्यानंतर तिथं त्यांचा जो मुलगा होता, तसे साधारणपणे एजेड होते ते, आणि त्यांचा एक मित्र होता, त्याचा नातू त्या वर्गात होता. मग त्यांनी त्याला ओळखलं आणि ते म्हणले, सांग शिवधनुष्य कोणी मोडलं. आता शिवधनुष्य कोणी मोडलं, एकदम इन्स्पेक्टर माणूस वर्गात आला, आपल्याला शिवधनुष्य कोणी मोडलं म्हणलं तर मी नाही मोडलं. ते इतके भडकले, ते म्हणले जा तुझ्या वडिलांना घेऊ दे. म्हणजे त्याच्या वडिलांना बोलवलं. त्या वडिलांना बोलवलं की काय जो मुलगा शिवधनुष्य कोणी मोडलं असं विचारलं तर तो सांगतो मी नाही मोडलं. ते म्हणले की तो जर का म्हणत असेल त्यांनी नाही मोडलं तर नसेल मोडलं. पण संध्याकाळी ते फिरायला जायचं त्यांच्या ह्या मुलाच्या आजोबांच्याकडे बरोबर. ते म्हणले अरे काय तुझं नातू काय मुलगा काय सांगतात. मुलगा म्हणला की शिवधनुष्य मी मोडलं, नातू म्हणला शिवधनुष्य मी मोडलं नाही, मुलगा म्हणलं त्यांनी नसेल मोडलं म्हणून. तर हे आजोबा म्हणले हे बघ आपली पिढी आणि ती पिढी याच्यामध्ये फरक आहे, आपण कशा तत्वनिष्ठ माणसं. तर मग काय म्हणे, तर त्यांनी जर मोडलं असेल तर मी भरून द्यायला तयार आहे. अज्ञान परंपरा इथं कसे की सगळे ज्ञान परंपरा आहे. अगदी निंबर्गी महाराजांच्या पासून जर तुम्ही बघितलं तर आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे की निंबर्गी महाराज तर मेंढपाळणीचा व्यवसाय करत होते, कुठल्याही प्रकारचा शिक्षणाचा विशेष गंध नव्हता. अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा नीळ म्हणजे रंगवणे, कपडे रंगवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. त्याच्यामध्ये जास्ती वेळ मिळावा म्हणून त्यांनी या मेंढपाळीचा घेतला आणि मेंढ्यांना एकदा सोडून द्यायचं, नेम करत बसायचं रानामध्ये, असं ते करत असत. आणि अशा प्रकारे ते निंबर्गी महाराजांचं एवढं साधारणपणे आपल्याला लौकिक चरित्र फारसं माहिती नाही, परंतु ते केळकर महाराज म्हणून जे सांगलीला होऊन गेले, तर त्या केळकर रामराय केळकर, तर त्यांना अशी 50-60 अशी कानडी पदं स्फुरली, आणि ती सगळी कानडी पदं जी आहेत ती 101 सगळी योगपर आहेत. आणि ती सगळी कानडी पदं निंबर्गी महाराजांनी त्यांना दृष्टांत देऊन त्यांना सांगितली आणि त्यांनी ती लिहून घेतली. आणि त्याच्यातली मजा म्हणजे या माणसाला कानडी येत नाही, कानडी न येता ती व्यक्तीने ते घेतली आणि नंतर मग दुसऱ्याच माणसाने त्याचे अर्थ लावले. तर त्याच्यावरून निंबर्गी महाराजांची ज्ञानाची पातळी काय हे अगदी बघण्यासारखी गोष्ट आहे. एकच उदाहरण मी सांगतो त्याच्यामधलं, की म्हणले की सोहम जो आहे तो 3 प्रकारचा असतो. आता सोहम 3 प्रकारचा कसा असेल, 6 म्हणजे परमात्मा, अहम म्हणजे जीवात्मा, तो मी आहे असं त्याचा अर्थ आहे, तोच मी आहे. तो 3 प्रकारचा असतो. तर म्हणलं की एक अज्ञानी माणसाचा सोहम असतो, तो मी आहे असं म्हणत असतो, पण मीला देह समजत असतो आणि तो सोहम काही खरा नसतो, पहिलं अज्ञानी माणसाचा. नंतर दुसरा एक प्रगत साधक असतो आणि त्याचा एक सोहम असतो, आणि त्याच्यामध्ये तो साधारणपणे समजत असतो पण साधारण विचाराने समजत असतो. त्याचा सोहम साधारण मार्गावरती असतो पण तो काही खरा नसतो, पण जवळपास चाललेला असतो. आणि एक ज्या माणसाला साक्षात्कार झालेला आहे त्याचा जो सोहम असतो तो खरा सोहम असतो, तोच मी असं त्याचं जे वाटतं ते. आता हा सूक्ष्म विवरण त्यांच्या पदात सहज येऊन गेलेलं आहे. असं कितीतरी गोष्टी आहेत त्याच्या पदामध्ये. त्याच्यावरून असं लक्षात येतं की ही सगळी परंपरा इतकी विलक्षण ज्ञानाची परंपरा आहे. ते एकांतामध्ये जाणं त्यांचं, त्याच्यामध्ये स्वाध्यायाच्या बाबतीमध्ये त्यांना विशेष काही स्वाध्यायाचं बाबत नव्हतं, तरी देखील चिंतन खूप होतं. भाऊसाहेब महाराज दासबोधाचा जो अर्थ सांगत असत पुथी, त्याचा तो अर्थ इतका विलक्षण असे, वेगळाच अर्थ असे. आणि अंबुराव महाराज पण त्याच पद्धतीने तो, म्हणून दासबोधाचे आध्यात्मिक विवरण नावाचा ग्रंथ आहे त्याचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशा किती गोष्टी सांगितल्या. हरिनामे प्रल्हाद तरला. आता हरिनामे प्रल्हाद तरला याचं विवरण करताना प्रल्हाद म्हणजे प्रकर्षाने आल्हाद, प्रकर्षाने आल्हादपूर्वक जो हरिनाम घेईल तो तरेल असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे विवरण सुद्धा इतकं पटण्यासारखं आहे. अशा कितीतरी गोष्टी त्यांचं असं म्हणणं, आठवतोय ब्रह्म नाठवतो बहुब्रह्म, हे पालुपद असायचं त्यांचं, की ईश्वराचा आठव, परमात्म्याचा आठव म्हणजे आठवण असणं ब्रह्म,
आणि आठवण नसणं हा भवभ्रम, म्हणजे ही स्टेट ऑफ माइंड. म्हणून ते नेमाबद्दल प्रार्थना फार 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 आहे असं ते पत्रात लिहायचे. नेमाबद्दल प्रार्थना, शिष्यांना नेमाबद्दल प्रार्थना फार 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 आहे. गुरुदेव ज्या वेळेला त्या सगळ्या गोष्टींचं मग भक्तिभावाने ते गुरूंच्या चरणी राहतही होते, काही काळपर्यंत सान्निध्य प्राप्त करून घेत असत. पण गुरूंच्या बाबतीमध्ये त्यांना एक गोष्ट माहिती होती की एक प्रत्यक्ष असलेले गुरु, ते जे लिंगप्पा होते ते असं म्हणायचे. तसंच गुरुदेवांचं पण म्हणणं होतं की प्रत्यक्ष देहाने असलेले गुरु आणि अदृश्य गुरु असं ते लिंगप्पा म्हणायचे. पण गुरुदेवांच्या अमृत महोत्सव प्रसंगी ज्या वेळेला गुरुदेव बोलायला उभे राहिले त्यावेळेला पहिलं वाक्य असं म्हणले, गुरु या शब्दात दोन आहेत, गुरु तर गुप्त रूप म्हणजे गुरु, म्हणजे तत्वस्वरूप, गुप्त रूप म्हणजे गुरु. आणि ती गोष्ट जे गुप्त स्वरूप आहे आपल्याच आतमध्ये आहे आणि त्या तत्वाशी एकरूप होऊन जाणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि ते कसं होतं हे जे प्रोसेस त्यांनी सांगितले हे फार मोठे उपकार आहेत. ज्या गोष्टी गुरुदेवांचे उपकार आहेत त्यातली ही एक गोष्ट की हरिभक्तीला लाजू नये, स्वाध्याय करावा पण तो त्याच्यामध्ये गुंतून पडू नये, पण स्वाध्याय केल्याशिवाय राहू नये, पण प्रत्येकाच्या मर्यादा समजून घेतल्या, प्रपोर्शनेट होतं त्यांचं सगळं. एक्सलन्स इज द मार्क ऑफ स्पिरिच्युअलिटी, म्हणजे कर्मयोगाचं अगदी प्रिन्सिपलच एक्सलन्स इज द मार्क ऑफ स्पिरिच्युअलिटी असं वाक्य आहे. कितीतरी वाक्य आहेत अशी गुरुदेवांची की ती अगदी म्हणजे अशी उपनिषदातली वाक्य असावीत ना तशी विधान वाक्य. आय लिव्ह इन गॉड्स किंगडम असं म्हणायचे, मी देवाच्या राज्यात राहतो. ही जी गोष्ट आहे ती दासीभक्तीचा अगदी मूलमंत्र काय तर मी देवाच्या सत्तेत मी आहे वावरतो. आय एम ए सिटीजन ऑफ गॉड्स किंगडम असं ते म्हणतात. ही सगळी वाक्य किंवा आय लव्ह, आता सगळ्यांवरती प्रेम करा, सगळ्यांवरती प्रेम करा असं एक मोठं हे असतं की शेजाऱ्यावर प्रेम करा वगैरे. प्रेम ही गोष्ट करता येत नाही पहिली गोष्ट. एका साईन बोर्डवरती लिहिलं होतं, लव्ह दाय नेबर बट डोंट लुक ॲट हिम ॲट टर्निंग. शेजाऱ्यावर प्रेम करा वगैरे हे सगळं. आय लव्ह ओनली गॉड्स मेन, म्हणजे देवांची माणसं जे आहेत त्यांच्यावरती माझं प्रेम आहे. इतर सगळे आहेत येरा मान विधी कारणापुरते, देवाची ती भोवते म्हणून सर्व भावे झालं वैष्णवांचा दास, धरीन त्यांच्या आस उच्चिष्टाची. तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसी नाही आस आणि कांची. तीच गोष्ट बरोबर आय लव्ह ओनली गॉड्स मेन असं ते म्हणायचे. आणि त्याच्याबद्दल त्यांना काय सगळीच माणसं सारखी वगैरे काय भानगड नाही, मला या प्रकारचे लोक लागतात. म्हणजे सिलेक्टिव्ह होते ते सगळ्या बाबतीमध्ये. आपल्याला ते निवडतील की नाही सांगता येईल. पण त्याचं जे अनुभूतीच्या प्रांताचं वर्णन अतिशय अचूकपणाने गुरुदेवांनी केलं ही फार महत्वाची गोष्ट. अचूकपणाने म्हणजे आपल्याला समजेल असं, शब्दात आणणं अवघड असतं ही गोष्ट. यू कॅनॉट मेडिटेट अनलेस द ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन इज रिअलाइज्ड बाय यू. त्याने असं म्हटलं की जोपर्यंत कशावरती ध्यान करायचं, वी कॅनॉट मेडिटेट अनलेस द ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन इज रिअलाइज्ड बाय अस, बट वी कॅनॉट हॅव रिअलायझेशन अनलेस वी मेडिटेट. म्हणजे करता करता ते ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन तुम्हाला व्हिज्युअलाइज व्हायला लागतं, समजायला लागतं हळूहळू. आणि त्याच्यामध्ये तुमचं अंतिम गोष्ट काय की यू मर्ज इन गॉड एंटायरली, यू मर्ज इन गॉड एंटायरली. ती जी गोष्ट आहे when spiritual power descends and engulfs whole universe appears full of power, peace and joy. म्हणजे सगळीकडे आनंद आहे वगैरे वगैरे, आतला आनंद प्रकट होतो. सगळीकडे आनंद आहे उगीच नाही, आतला आनंद प्रकट होतो. ते होण्याच्यासाठी स्टेप बाय स्टेप सांगितलं की पहिला फिजिकल अशा प्रकारचा त्याला एलिमेंट आहे तुमच्या साक्षात्कार पर्यवसायिक प्रोसेस ध्यानाची. त्यातला पहिला भाग काय तर त्याला इट हॅज टू हॅव फिजिकल एलिमेंट. फिजिकल एलिमेंट म्हणजे तुमचं आसन ठीक असलं पाहिजे, स्थिर सुखम आसन.
ज्या बसण्याच्या पॉस्चरमध्ये मन ईश्वराशी सहजपणे तादात्म्य होऊ शकतं त्याला आसन म्हणायचं, असं त्यांनी डेफिनेशन केलं. म्हणजे आसन म्हणजे नुसतं बसण्याचं पॉस्चर नव्हे, मनाची ठेवण ईश्वराशी संबंधित होणं हे ज्याच्यात शक्य होतं त्या गोष्टीला आसन असं. स्थिर सुखम आसनम. म्हणजे त्याला एक फिजिकल एलिमेंट आहे, बट मिअर फिजिकल पॉस्चर वुड इन नो वे गॅरंटी एनी स्पिरिच्युअल सेल्फ डेव्हलपमेंट. नुसतं तुम्ही बसलात नीट असं तासन तास बसलो छान बसतो वगैरे त्याने नाही होणार म्हणलं. मग काय, देर इज अनदर सायको इथिकल एलिमेंट. सायको इथिकल एलिमेंट म्हणजे मनोनैतिक बाजू. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी जो श्लोक दिलेला आहे, अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभक पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. आणि सततम या शब्दावरती त्यांनी असं म्हटलंय, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी अनन्य चेता म्हणजे नो अदर ऑब्जेक्ट ऑफ अटॅचमेंट, दुसरं कुठलंही ऑब्जेक्ट ऑफ अटॅचमेंट नाही. आणि सततम म्हणजे काय, टू द एंड ऑफ आवर लाईफ असे डेफिनेशन दिलंय. सततम म्हणजे किती काळ, टू द एंड ऑफ आवर लाईफ. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली की महत्वाचा भाग म्हणजे नुसतं बसणं, त्याच्यानंतर ते ध्यान प्रक्रिया समजून घेणं, लक्ष मस्तकामध्ये केंद्रित करणं, मंत्र चालवणं, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचा जो टेक्निकल पार्ट आहे, पण टेक्निकल पार्टच्या पलीकडे एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला केवळ शारीरिक बाजू असून उपयोग नाही, त्याच्यासाठी म्हणून एक महत्वाचा भाग लागतो. आणि तो म्हणजे भक्तीची जर का बाजू असेल, एन एलिमेंट ऑफ भक्ती तुमच्या साधनेमध्ये जर का असेल तर ते तुम्हाला ते साध्य होईल. आणि भक्तीची व्याख्या करताना अनएक्सप्लेन्ड आणि अनएक्सप्लिकेबल म्हणजे जे कधीही आजपर्यंत ते स्पष्ट करता आलेलं नाही आणि स्पष्ट करता येणार नाही असं जे प्रेम, अनएक्सप्लेन्ड अँड अनएक्सप्लिकेबल लव्ह टू गॉड, ही भक्ती आहे. आणि त्याला रामकृष्णाने अहेतुक प्रेम असं म्हटलेलं आहे. काही असं काही म्हणायचं नाही, काय नाही, सहदेवाबद्दल प्रेम वाटणे ही भक्ती. म्हणून सातोस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचे असं भक्तीची व्याख्या करतात. प्रेम स्वरूप, देवाबद्दल प्रेम वाटणे. का प्रेम वाटणे, त्यांनी मला काही दिलं वगैरे त्याच्याशी काही संबंध नाहीये, मला आपलं सहजच प्रेम वाटतं. हा जो भाग आहे तो तुमच्या ध्यानामध्ये जर का असेल तर ते ध्यान तुमचं साक्षात्काराकडे जाईल. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की जर का ते नसेल तर मेडिटेशन फ्रॉम अवर्स टू अवर्स अँड डे टू डे अँड इवन कॉन्सन्ट्रेशन ऑन द नेम ऑफ गॉड आर ऑफ सेकंडरी इम्पॉर्टन्स. लव्ह टू गॉड इज फर्स्ट. पहिलं महत्वाची गोष्ट काय की ईश्वराबद्दलचं असलेलं प्रेम, मला तो हवा आहे. का हवाय, काही कारण नाही, मला तो हवा आहे. अशी जी भक्ती भावना आहे, त्या भक्ती भावनेच्या बाबतीमध्ये ते सांगितलं की नुसती भक्ती असून उपयोग नाही, देर हॅज टू बी अन एलिमेंट ऑफ सरेंडर इन भक्ती. म्हणजे तुम्हाला त्याला शरण जाणे याचा अर्थ असा आहे की त्याचं कारण रिझाइन कम्प्लिटली टू द पॉवर अँड ग्रेस ऑफ गॉड, असं त्यांनी शरणागतीची व्याख्या केलेली आहे की सोडून दे सगळं. आणि दुसरा एक शरणागतीचा विशेष भाग म्हणजे त्यात विलीन होण्याची टेंडन्सी. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाण्या तैसा मज धनंजया शरण येत, विलीन होण्याची टेंडन्सी. असं करता 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 नुसतंच या सगळ्या गोष्टी आल्यानंतर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होईल का, तर ते म्हणलं की यांनी तुम्ही फक्त एलिजिबल होता. देर हॅज टू बी अन एलिमेंट ऑफ ग्रेस. देवाची कृपा असली पाहिजे. म्हणजे हे सगळं असल्यानंतर असं जर का आलं इथपर्यंत आलं तर देवाची कृपा होईल. पण तुम्ही असं म्हणू नका की हे झालं म्हणजे आता मी एलिजिबल, म्हणजे आता मला व्हायलाच पाहिजे. एलिजिबिलिटी आहे फक्त त्याच्यामध्ये, तुम्ही त्याच्यामध्ये राहा. शेवटी काय की ज्याला पाहायचा प्रयत्न करतोय तो, अखंडानंदांनी असं म्हटलेलं आहे
की दर्शन केव्हा होतं, देखने वाला और दिखने वाला भिन्न नहीं है, वही दर्शन है. मी ज्याला पाहतो आहे तो पाहणं माझं ज्याच्याशी, पाहणार पाहणे जयासी लागले, त्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला तो एक होतो त्यावेळेला त्याचं दर्शन होतं. त्याला कबीरांचं एक साक्य आहे, अलख पुरुष निर्वाण आहे, ताको लखे नकोय, ताके तो वही लखे जो उस घर का होय. आणि गुरुदेवाने हे सिलेक्ट केलं, त्यांना हा एक अनुभव आला. त्याच्या पुढे एक साकी आहे, घर का हुआ तो क्या हुआ, तख्त तरे का होय. नुसतं त्याच्या घरातला असून उपयोग नाही, तख्त तरे का होय, तख्त तरे का सुरमा सबद सनेही सोय. आता सबद सनेही सोय म्हणजे आत्ममग्न होणं. तर त्यांना वाटलं की घर का हुआ तो क्या हुआ असं का म्हटलेलं आहे. तर त्यांना दृष्टांत झाला आणि भाऊसाहेब महाराज मिरजेला असताना हा दृष्टांत झाला. आणि तिथे एका तळघरामध्ये भाऊसाहेब महाराज बसले आहेत आणि तो पुंडप्पा बाहेर बसलेला आहे. आता दोघे एक घरका आहेत ना, पण एकाला तो प्राप्त होतं, एकाला प्राप्त होत नाही, कारण की हा आत्मस्वरूप होऊन राहिलेला आहे, हा नुसताच रक्षण करत बसलेला आहे, त्याचा तोच भाग झालेला नाहीये. असं त्यांना दृष्टांत झाला. म्हणजे तो प्रश्न त्यांचा दृष्टांतांनी सोडवला गेला. म्हणजे असं कधी क्वेश्चन त्यांना निर्माण झाले तर असे. म्हणून ते असं म्हणत असतात की वेन बुक्स डोंट हेल्प फ्रेंड्स आणि वेन फ्रेंड्स डोंट हेल्प मेडिटेशन. म्हणजे शास्त्र ज्या वेळेला नाही त्यावेळेला संतांच्याकडे जा, त्याच्यानंतर त्यांचं सुद्धा तुम्हाला कधी कधी समजून येईलच असं नाही. तुम्ही ध्यान करा आणि तुम्हाला ते समजून येईल. हा सगळा मार्ग अतिशय सुंदर रीतीने प्रयोग केला. मस्तोंका मैखाना असं त्यांच्या खोलीचं नाव त्यांनी दिलेलं होतं. अनंत अनुभूती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, पण सगळ्या अनुभूतींचा बेसिस काय तर त्यांनी बाबा बेलसरेंना सांगितलं होतं. फार सुंदर संवाद आहे बाबा बेलसरे आणि गुरुदेवांचे संवाद. बाबांनी विचारलं होतं की एवढ्या तुम्हाला अनुभूती आलेल्या आहेत तर मुख्य अनुभूती कुठली. तर ते म्हणले की या सगळ्या अनुभव मी थोडासा तीव्र नवृत्साह असल्यामुळे मला या अनुभूती जास्त येतात. पण महत्वाची अनुभूती म्हणजे नामात रंगणे ही महत्वाची अनुभूती आहे. आणि त्यांनी म्हटलं की मार्क द वर्ल्ड रंगणे म्हणजे त्याच्यात विलीनच होऊन जाणे. नाम घेता घेता तत्वामध्ये मन विलीन होऊन जाणे. अशा प्रकारे या सर्व गोष्टी त्यांनी अतिशय सुंदर रीतीने अनुभवल्या. आणि त्या अनुभवत असताना कित्येक वेळेला गुरुदेवांचं वर्णन जे आहे, ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं की असं नारायण 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 असं ते डोक्यामध्ये ते नारायण नारायण शब्द घेऊन ते फिरत असत, वेगाने फिरत असत. तर त्याच्यावरती एकाने असं लिहिलंय की त्यांना तो आनंद आवरत नसे. आनंद परवशते. दुःख परवश असतात माणसं, क्रोध परवश असतात, हे आनंद परवश म्हणजे आनंदच आवरत नाहीये अशी स्थिती असायची. आणि काही नारायण नारायण हे गर्जना करत म्हणून काही ते फिरत असत. ही जी स्थिती आहे, अनंत गोष्टी त्यांनी सांगितल्या. पण या सगळ्या गोष्टींच्या मधनं तुम्ही असा अनुभव घ्या तसा अनुभव घ्या असं न सांगता मूळ मुख्य गोष्ट आहे तत्वाशी संबंधित व्हायचं. ईश्वराच्या अस्तित्वामध्ये आपलं अस्तित्व विलीन होऊन जाणे हा मध्यवर्ती मार्ग आहे आणि नाम हे त्याचं माध्यम आहे. या सर्व गोष्टी अत्यंत स्वच्छपणाने सांगून भावसमृद्धी विलक्षण होती. विद्येच्या ऐश्वर्याच्या पेक्षा सुद्धा भक्तीच्या संपत्तीने ते जास्ती श्रीमंत होते. म्हणून ऐसे संत श्रीमंत असं म्हणले. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती गेले. सामान्यच गोष्टीला मोठेपण मानणं हा दरिद्रीपणा. नृपती गेले, अरे कितीतरी मोठी गोष्ट आहे, मोठी परंपरा प्राप्त झाली. देवाच्यावरती निर्भर होऊन राहणं म्हणजे काय, त्याचं नाम धरायचं सोडून द्यायचं बाकी सगळं. ही गोष्ट म्हणजे गुरुदेव. 21व्या वर्षी मेंदूचा क्षय असं निदान झालेलं ती व्यक्ती 71व्या वर्षापर्यंत अनंत एकापेक्षा एक मोठ्या मोठ्या गोष्टी करते. कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपदेशिक फिलॉसॉफी, भगवद्गीता, फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन हे अद्वितीय ग्रंथ ज्याच्याकडनं लिहिले गेले. आणि मुख्यतः म्हणजे आत्मसाक्षात्कार ही फार महत्वाची गोष्ट आहे. राधाकृष्णांनी म्हटलं की गुरुदेव रानडे, प्रोफेसर रानडे
लिव्स फिलॉसॉफी इज टच बाय द ग्रेस ऑफ गॉड. मला पण हे करायचं होतं, परंतु समहाऊ त्यांना हे सगळं त्यांच्या सगळं सोडून देणे करणं त्यांना जमलं आणि माझ्या उद्योगाच्या मध्ये माझ्या सगळ्या गोष्टी स्कॅटर्ड झाल्या, असं त्यांनी स्वच्छ विधान केलेलं आहे डॉक्टर राधाकृष्णनांनी. देव भक्ताला कसं सांभाळतो हे अगदी याचा गुरुदेव हे मोठं उदाहरण आहे. आपल्याला पण तो सांभाळेल, पण त्यांच्याबद्दल कितीही बोललं तरी देखील त्या काही गोष्टी पूर्ण होणं शक्य नाही. थोडासा भाग आपण बघितला, कबीराने असं म्हणलंय, कबीरा जब हम गावते तब जाना गुरु नाही. जोपर्यंत आम्ही त्यांचं वर्णन करत होतो तोपर्यंत आम्ही त्यांना जाणलेलं नव्हतं. अब गुरु दिल में देखिया गावन को कुछ नाही. बोलायचं काही नाही. अशा प्रकारची स्थिती. संपलेसे वाटे अवतारे कार्य म्हणून काय त्वरा केली. आपल्या गुरूंच्या बद्दल बोलताना डोळ्यातनं पाणी येत असे महाराजांच्या. नुसतं गुरूंच्या गावाकडनं निंबाळमधनं एक शेतकरी लाल ठिपक्याचा पटका बांधून आला होता. ते पाहिल्या त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. काय झालं, आमचे गुरु पण असाच पटका बांधत असत. नुसतं पटक्यावरून गुरूंच्या आठवड्यात डोळ्यात पाणी येणं ही सामान्य गोष्ट नाही. अंतःकरण विलक्षण गुरुप्रेमाने ओथंबलेलं. पण हे सगळं साधनेच्या माध्यमातून विकसित होऊन अनुभूती घेतल्यामुळे केवढे उपकार आहेत हे सर्वसाधारण माणूस पण म्हणतो. पण ही अनुभूती घेतलेला माणूस एका वेगळ्याच पातळीवर म्हणतो की त्यांचे आमच्यावर केवढे उपकार आहेत. त्या पातळीवरती ते होते. सोडी देह आमुचा धन्य गुरुनाथ, ज्योती माझी ज्योत गुप्त झाली. असं त्यांच्या गुरूंच्या बाबतीत जसं झालं तसंच ज्या पद्धतीने त्यांच्या गुरूंनी जसा देह ठेवला भजन चालू असताना तसंच गुरुदेवांनी पण तसाच तो ठेवलेला आहे. म्हणजे एका प्रकाराने गुरूंच्या पावलावर पाऊल अगदी शेवटपर्यंत टाकलेलं. म्हणूनच ते गुरुदेव या पदवीला प्राप्त झाले. आम्हाला मोठ्या भाग्याने हे सगळं समजून घ्यायला मिळालं. त्याच्यानंतर थोडीशी त्यांची गोष्ट आम्हाला आमच्या जीवनामध्ये उतरवण्याच्यासाठीच्या प्रेरणा पण मिळाल्या आणि त्या जास्तीत जास्त प्रबळ होत जावोच. त्यांना जे अपेक्षित आहे की जो आनंद मला प्राप्त होतो आहे तो आनंद सगळ्यांना प्राप्त व्हावा, त्या दिशेने आमची वाटचाल हे बोलणं त्यांच्या चरणी अर्पण. हरिओम. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी.